गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्नेहा श्रवस्ती. ओके, आपला इव्हनिंगलाच क्लास होता आज, पण काही इमर्जन्सीमुळे मला आता कंडक्ट करायला लागतोय. तर इन्स्टेड ऑफ कॅन्सलिंग द लेक्चर आय डिसाइडेड टू टेक इट. ओके, आवाज येतोय माझा? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा आवाज येतोय का क्लिअरली. निशांत, ओमकार, श्रवस्ती, स्नेहा. ओके, ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे, बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये 5 क्लासिफिकेशन बघितलंय. त्याच्यामध्ये RH विटेकरनी कशा प्रकारे त्यांचं क्लासिफिकेशन केलं हे आपण काल बघितलं. युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक बघितलंय. आज काही आपण सायंटिस्ट बघणार आहेत, टाइप्स ऑफ मीडिया स्टडी करूयात. त्याच्यामध्ये कोणकोणते सायंटिस्ट होतं, त्यांचा काय काय रोल होता. याच्यामध्ये अँटनी वन लिव्हनहॉइक हे सर्वात इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे, ज्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजीचा सर मॉडर्न फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असं म्हटलंय. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. तर ते नाव नेहमी अँटनी वन लिव्हनहॉइकला याच्यासाठी दिलं जातं की ज्यावेळेस सिम्पल मायक्रोस्कोप होते, ओके, त्याच्यामधून फक्त मॉर्फोलॉजी स्टडी केली जाऊ शकत होती किंवा काही इंटरनल स्ट्रक्चर्स बघितले जाऊ शकत होते. आता जेनेटिक मटेरियलचं स्टडी तर नाही, पण डेफिनेटली त्यांचं मॉर्फोलॉजी, त्यांचं सेल किंवा त्यांचं ग्रुपिझम हे स्टडी करण्यासाठी अँटनी वन लिव्हनहॉइकनी मायक्रोस्कोपचा सुरुवात केली होती. म्हणजे त्याचा थ्रू ऑब्जेक्ट्सला किंवा इन्सेक्ट्स, ऑर्गॅनिझम्सला ऑब्झर्व करण्याचं काम सुरू केलं होतं. त्यांनी ते नेदरलँडचे होते, क्लॉथ मर्चंट होते, हे तर इथं ऑलरेडी दिलेलं आहे. पण 1674 मध्ये ही फर्स्ट ऑब्झर्व्ड अँड डिस्क्राईब मायक्रो ऑर्गॅनिझम इन पॉन्ड वॉटर. आणि पॉन्ड मधल्या पाण्यांमधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघायला सुरुवात केली. तर ते जे अॅनिमल्स त्यांना दिसत होते त्याच्यामध्ये, तर त्यांनी असं नाव दिलं की ॲनिमल क्यूल्स. ॲनिमल क्यूल्स. आता याचा अर्थ काय आहे की लिटिल ॲनिमल्स जे डोळ्यांना दिसत नाही, आता मायक्रोस्कोप थ्रू बघतायत ते सिम्पल मायक्रोस्कोप. ओके, तर त्याला म्हटलं त्यांनी लिटिल ॲनिमल्स किंवा ॲनिमल क्यूल्स. ऑब्झर्व बॅक्टेरिया फ्रॉम डेंटल स्क्रॅपिंग, हेअरचे म्हणा किंवा वेगवेगळ्या साईट्सवरून त्यांनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघायला सुरुवात केली. प्रोटोझोआस बघितले की वॉटिसेल्ला, जियार्डिया हे त्यांनी बघायला सुरुवात केली. आणि त्यांनी जे रॉयल सोसायटी ऑफ लंडन आहे त्यांनी त्यांचे जे ऑब्झर्वेशन्स होते ते कम्युनिकेट केले. त्यानंतर लुईस पाश्चर, जर अँटनी वन लिव्हनहॉइक हे खूप म्हणजे ज्यावेळेस बघा मायक्रो ऑर्गॅनिझमचं कुठेच नव्हतं काही, पण फक्त कुणीतरी बघायला सुरुवात केली होती मायक्रो ऑर्गॅनिझम्सला मायक्रोस्कोप थ्रू. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं नेहमी नाव अँटनी वन लिव्हनहॉइकचं होतं. त्यांनी जे रॉयल सोसायटी ऑफ लंडन त्यांच्याकडे जे काही ॲनिमल्स किंवा हे मायक्रो ऑर्गॅनिझमचे जे पिक्चर्स होते ते त्यांना पाठवायला सुरुवात केली होती अँटनी वन लिव्हनहॉइक. आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट नाव आहे लुईस पाश्चर, ज्याबद्दल आज आपण थोड्या गोष्टी डिस्कस करूयात. लुईस पाश्चर. Yes, Louis Pasteur is not known as the father of microbiology, Nishant. Okay, he has contributed to many extent, but he is not called as the father of microbiology. तर लुईस पाश्चरच्या फाइंडिंग्स काय काय होत्या, तर याच्यामध्ये बघा जे जर्म थेअरी ऑफ डिसीज आली होती नंतर, त्याच्या आधी बघा जे काही एक एक्सपेरिमेंट होतं, आपण डिटेलमध्ये नाही सांगत पण मी तुम्हाला शॉर्टली हे एक्सपेरिमेंट सांगू शकते की स्वान नेक फ्लास्क एक्सपेरिमेंट. त्या टाइममध्ये एक्झॅक्टली त्यांना सगळ्या सायंटिस्टला लोकांमध्ये ही चर्चा होती की जे काही डिसीजेस होतात तर ते कोणत्या तरी देवाचा शाप असतो असं त्यांना वाटायचं. बरं, ज्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स माहिती नाही ते तसंच म्हणत असतील की कोणत्या तरी देवाने दिलेला शाप असतो एखादा डिसीज जर होत असेल तर.
त्यावेळेस लोकांना हे एकदम व्यवस्थित माहिती नसतं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे इन्सेक्ट्स असतात किंवा असे मायन्यूट ऑर्गॅनिझम्स असतात जे आपल्या बॉडीमध्ये डिसीज कॉज करू शकतात. त्यावेळेस एक्झॅक्टली एखाद्या फ्लास्क मध्ये स्टराईल, आता बघा एक स्वान नेक, असा फ्लास्क, ओके, त्याला काय केलं होतं, त्याच्यामध्ये ब्रॉथ ऍड करून त्याला खूप, ओके, बर्नर त्याला हीट केलं होतं या फ्लास्कला. तर त्यानंतर या फ्लास्कला आणि याचं हे सील जे काही स्वान नेकचं जे सील आहे याला क्लोज ठेवलेलं किंवा इंटॅक्ट ठेवलेलं. ग्लास एकदम इंटॅक्ट होता ज्याच्यामध्ये कोणताही एअर, कोणताही मॉलिक्यूल आतमध्ये एंटर करू शकत नाही. आता जर त्याला हीट करून तसंच ठेवलंय तर ते ऑब्व्हियसली तसं राहणार, कारण की याच्यामध्ये कोणतीही कंटॅमिनेटेड एअर आतमध्ये जात नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर करू शकत नाही. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर करण्याचे काय काय सोर्सेस असू शकतात, एअर असू शकतं किंवा त्याच्यानंतर डस्ट पार्टिकल्स असू शकतात. जर इंटॅक्ट राहिलं तर त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन येणार नाही. तर ही स्टराईल राहत होती जोपर्यंत याची ट्यूब इंटॅक्ट होती. त्याच्यानंतर याची जी ट्यूब होती याला काय केलं, ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर हा जो ब्रॉथ होता त्याच्यामध्ये क्लम्स बघायला दिसायला लागले, क्लम्स. आता जे हे क्लम्स होते ते कशामुळे होतं, ड्यू टू मायक्रो ऑर्गॅनिझम कंटॅमिनेशन. त्या साईटवरती मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये एंटर करायला लागले. त्यावेळेस लुईस पाश्चरचं हे फाइंडिंग होतं स्वान नेक एक्सपेरिमेंट थ्रू, की जे हे मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर करतायत किंवा एखाद्या गोष्टी तर ते कंटॅमिनेट करतायत, स्पॉइल करतायत, स्पॉइलेज दिसतंय, तर त्याच्यामध्ये काय होत असेल, डेफिनेटली त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर करत असतील. तर याच्यामध्ये प्री एक्झिस्टिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्यावेळेस एखादं कंटॅमिनेशन होणार आहे तिथे ते कंटॅमिनेशन प्री एक्झिस्टिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळेच होतं. ओके, नॉट स्पॉन्टॅनियसली ऑर नॉन लिव्हिंग मॅटर. एखादा नॉन लिव्हिंग मॅटरमुळे होणार नाही, तिथे लिव्हिंग मॅटर यायला पाहिजे. Now, sterilized broth in a swan neck remains sterile until the neck was broken. Okay, जोपर्यंत ती स्टेराईल फ्लास्क होता, त्याचा नेक इंटॅक्ट होतं, ते ब्रॉथ त्याच्यामध्ये स्टेराईल होतं. जसं नेक ब्रेक झाली त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन यायला लागलं. त्याच्यानंतर आली जर्म थेअरी ऑफ डिसीज, जे 1857 to 1863 मध्ये आली होती. एस्टॅब्लिश दॅट फर्मेंटेशन अँड प्युट्रिफिकेशन वर कॉज्ड बाय स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम. फर्मेंटेशन ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस केलं जातं आणि खूप टाइम पर्यंत किंवा एका स्पेसिफिक टाइम पर्यंत अनएरोबिक रिॲक्शन होतात. त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याच्यामध्ये फर्मेंटेशन घडून येतं. आपण जरी स्पेसिफिकली स्टडी केलं की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस पण आपण इडली बनवतो तर जे काय आपलं हे असतं एक मटेरियल, जे राईस फ्लोअर म्हणा, त्याला भिजवून किंवा त्याच्यामध्ये काही डाळ असतात ते भिजवून आपण काय करतो, त्यांना ग्राइंड करतो आणि क्लोज करून त्यांना ओव्हरनाईट ठेवणार आहे. ओव्हरनाईट ठेवल्यानंतर एक्झॅक्टली होतं काय, त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो व्हायला लागतात. ओके, आणि त्यांना क्लोज ठेवल्यामुळे अनएरोबिक टाइप ऑफ फर्मेंटेशन होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळेच आपण ज्यावेळेस पण त्यांना डोसा बनवतो, इडली बनवतो, तर त्याच्यामध्ये जाळी जाळी तयार होते. दॅट इज रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड. ओके, हे समजून घ्या फर्मेंटेशन प्रोसेस. आणि प्युट्रिफिकेशन व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस एखादं मीट मध्ये प्रेझेंट असणारं फॅट ज्यावेळेस याच्यामध्ये कंटॅमिनेशन होतं, याचं स्पॉइलेज होतं, दॅट इज प्युरिफिकेशन. आणि हे कशामुळे होणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे होणार आहे, हे लुईस पाश्चरने सांगितलं. त्यानंतर पाश्चरायझेशन प्रोसेस आली, व्हेरी इम्पॉर्टंट. लुईस पाश्चरनी आणलं म्हणून याचं नाव पाश्चरायझेशन आहे. आता लुईस पाश्चरनी डेफिनेटली फ्रान्समध्ये, की जे वाईन मध्ये बघा, इथे त्यांच्याकडे खूप इम्पॉर्टंट ड्रिंक आहे वाईन. वाईन मध्ये जे काही कंटॅमिनेशन येत होतं ते मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे येत होतं. तर वाईन, समजा ही वाईन आहे, आधी अशा स्टेरिलायझेशनच्या प्रोसेस माहिती नव्हत्या. बघा, जसं जसं अपग्रेड होत गेले, लोकांच्या फाइंडिंग आल्या, डिस्कव्हरी झाल्या, त्याच्यानंतर आता गोष्टी खूप सिम्प्लिफाईड वाटतं. पण त्यावेळेस त्यांच्याकडे एवढा जास्त प्रमाणामध्ये वाईनचा स्टॉक असायचा आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं, मायक्रोबियल कंटॅमिनेशन होत होतं.
मायक्रो ऑर्गॅनिझम युनिव्हर्सली प्रेझेंट आहे. एअरमध्ये प्रेझेंट आहेत, अजून कुठे प्रेझेंट आहेत, हवेमध्ये प्रेझेंट आहेत, ते पाण्यामध्ये प्रेझेंट आहेत, सॉइलमध्ये प्रेझेंट आहेत. आणि तुम्ही सॉइल पासून त्याला प्रिव्हेंट करू शकतात, वॉटर पासून प्रिव्हेंट करू शकतात, बट हाऊ टू कंट्रोल देम फ्रॉम एअर? एअर मायक्रोबियल कंटॅमिनेशन वॉज व्हेरी डिफिकल्ट दॅट टाइम. तर याच्यामध्ये आता आपल्याला माहिती, घरामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये दूध 2दा 3दा बॉईल करतो. का बरं बॉईल करतो? की त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होऊ नये. जर ग्रो झाले तर मिल्क स्पॉइलेज होईल. ओके. तसंच वाईन मध्ये त्या टाइम मध्ये काय होत होतं, कंटॅमिनेशन येत होतं आणि पूर्ण पूर्ण लॉट्स ऑफ वाईन्स वेअर कंटॅमिनेटेड अँड दे वेअर ऑफ नो यूज. तर या टाइम मध्ये पाश्चरनी एक प्रोसेस आणली, पाश्चरायझेशन. त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे पाश्चरायझेशन मध्ये, टाइम अँड टेम्परेचर. स्पेसिफिक टाइम आणि स्पेसिफिक टेम्परेचर साठी एखाद्या लिक्विडला किंवा याला बॉईल केलं तर त्याचं लाईफ, म्हणजे त्याची जे काही एक एक्सपेक्टेड लाईफ आहे ती वाढू शकते. तर आपण याचा यूज कशासाठी करतो? मिल्कसाठी करतो. एक पाश्चरायझेशन आहे, किती टेम्परेचर आहे, आपण आपले जे प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये स्टडी करू. पण लक्षात घ्या, पाश्चरनी पाश्चरायझेशन प्रोसेस आधी फ्रान्समध्ये वाईनसाठी आणली होती, पण आपण ती आता मल्टिपली मिल्कसाठी यूज करतो. त्यानंतर वॅक्सिन डेव्हलपमेंट, म्हणजे लुईस पाश्चरचं एवढं कॉन्ट्रीब्युशन आहे. जर त्यांनी वॅक्सिन डेव्हलप केलं होतं, वॅक्सिन कशासाठी केलं होतं डेव्हलप? कोलेरा, अँथ्रॅक्स, रेबीज. ओके. रेबीज वॅक्सिन इज कन्सिडर्ड वन ऑफ द ग्रेटेस्ट अचीवमेंट. बघा, एक असा डिसीज जो तुमच्या डिरेक्टली नर्वस सिस्टीमवरती इम्पॅक्ट करणार आहे. रेबीज, जो रेबीजचा व्हायरस असतो तो डिरेक्टली तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती इम्पॅक्ट करतो आणि त्याच्यानंतर एकदा झाल्यानंतर त्याला कोणताही क्युअर नाही. तर अशा टाईपच्या डिसीजसाठी यांनी वॅक्सिन आणलं होतं आणि ते खूप जास्त हे होतं, मोठी अचीवमेंट होती. आणि त्याच्यामध्ये एक जोसेफ मिस्टर एक मुलगा होता, त्याची लाईफ वाचवली होती त्यांनी. याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, ॲटिन्युएशन. माहिती आहे कोणाला व्हॉट इज ॲटिन्युएशन? येस, स्नेहा, श्रवस्ती, निशांत. काय ॲटिन्युएशन काय असतं? तुम्ही वॅक्सिन ज्यावेळेस स्टडी करता, वॅक्सिन्स कसे असू शकतात? लाईव्ह ॲटिन्युएटेड असू शकतात. व्हॉट इज लाईव्ह ॲटिन्युएटेड? बघा, इथे मी तुम्हाला सांगते. एक असतं लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. थोडं डिटेलमध्ये झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला ऍटलीस्ट कन्सेप्ट कळायला पाहिजे की तुम्ही काय स्टडी करताय. व्हॉट इज ॲटिन्युएशन? ज्यावेळेस वॅक्सिन डेव्हलपमेंट होते त्यावेळेस ॲटिन्युएशनचा शब्द येतो. बघा, एक नॉर्मल केस आहे. नॉर्मल केसमध्ये आपण करोनाचं एक्झाम्पल घेऊयात. करोना एखाद्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये गेला तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन कॉज करेल. फर्स्ट टाइम गेला तर ऑब्व्हियसली त्याला इन्फेक्शन कॉज करेल. का? कारण की त्याच्या बॉडीमध्ये तो कसा आहे, अननोन आहे. त्याच्या आधी त्याला इन्फेक्शन झालं नव्हतं. तर ज्यावेळेस तो एंटर करेल, जर पॅथोजेनिक खूप जास्त व्हायरुलन्स असेल त्याचा, तर तो काय करू शकतो? डिसीज कॉज करू शकतो, सिव्हिअर होऊ शकतं, मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटी दोन्ही गोष्टी होऊ शकतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि त्याच जर मायक्रो ऑर्गॅनिझमला, व्हायरसला जर तुम्ही काय करताय, जर आता व्हायरस आहे तर ज्याचे स्पाइक प्रोटीन्स आहेत, इथे समजून घ्या. आता याचे स्पाइक प्रोटीन, हे स्पाइक प्रोटीन. ओके. त्याच्यानंतर त्याचं काय असू शकतं? कॅप्सूल. हा जो एक्सटर्नल पार्ट आहे दॅट इज कॅप्सूल. ज्यावेळेस एखादं वॅक्सिन बनवतात त्यावेळेस एखाद्या व्हायरसेसला हाफ किल्ड करतात. म्हणजे किल्ड केल्यानंतर त्याचं जे फक्त आपल्या बॉडीमध्ये स्ट्रक्चर जाणार आहे, म्हणजे व्हायरुलन्स आता राहील का त्याचा किल केल्यामुळे? नाही राहणार. पण आपल्या बॉडीला एखाद्या व्हायरसशी इंट्रोड्यूस करायचं असेल तर हे लाईव्ह ॲटिन्युएटेड व्हायरसेस किंवा ॲटिन्युएटेड व्हायरसेस आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात. इंजेक्ट केल्यानंतर आपल्या बॉडीला त्याचं स्ट्रक्चर कळतं, त्याच्या अकॉर्डिंगली आपली बॉडीज काय करते? अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. ठीक आहे. म्हणजे आपल्या बॉडीला एक व्हायरस इंट्रोड्यूस झालाय आणि आपल्याकडे ऑलरेडी आता काय त्याच्यासाठी अँटीबॉडीज प्रोड्यूस झालेल्या आहेत. ज्यावेळेसही आपल्या बॉडीमध्ये परत एक व्हायरुलंट
किंवा नॉर्मल पॅथोजेनिक कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होईल त्यावेळेस आपल्याकडे अँटीबॉडीज असल्यामुळे आपण त्या व्हायरसेससाठी काय असं रेडी असू, म्हणजे विथ अँटीबॉडीज रेडी असू. तर त्याला किल करण्याचं काम आपली बॉडी खूप व्यवस्थितपणे करू शकते ज्यावेळेस आपल्या बॉडीकडे अँटीबॉडीज ह्या प्रोड्युस्ड आहेत. तर या केसमध्ये आपण त्या व्हायरसला काय केलं होतं, किल केलं होतं. त्याचं जे एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे तेच आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस झाल्यामुळे आपली बॉडी अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. दॅट इज अटेन्युएशन. कळतंय? त्याचा व्हायरुलन्स एंड झालाय. दॅट इज वीक इन अटेन्युएटेड पॅथोजन्स फॉर वॅक्सिनेशन. किती इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे बघा. एक व्हायरुलन्स कॉज करणारा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये येऊ शकतो, पण व्हायरुलन्स नसल्यामुळे तो आपल्या बॉडीला हार्मफुल नाहीये, पण आपल्या बॉडी इम्युन सिस्टीम ऍक्टिव्हेट करतोय, अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्याचं काम करतोय. ही जी प्रोसेस होती वॅक्सिन डेव्हलपमेंटची, ही लुईस पाश्चरने आणली होती. समजलंय सर्वांना? येस. पण एक्झॅक्टली बरोबर आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात वॅक्सिन मेकिंगसाठी, पण एक्झॅक्टली प्रोसेस कळाली ना तुम्हाला की कशा पद्धतीने केलं जात आहे. दॅट इज अटेन्युएशन. तर त्यानंतर बघा रॉबर्ट कोच, वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट, यांचे जे पॉस्च्युलेट्स आहेत, कोच पॉस्च्युलेट्स, तर ते इथे तुम्हाला माहिती पाहिजे. यांना नोबेल प्राइज मिळालं होतं फॉर फिजिओलॉजी किंवा ऑर मेडिसिनसाठी मिळालं होतं. आणि यांनी जे काही पॉस्च्युलेट्स डेव्हलप होते त्याच्यासाठी त्यांना हे नोबेल प्राइज मिळालं होतं. बघा मी तुम्हाला आता सांगितलं की एखाद्या गोष्ट म्हणजे एखाद्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होऊ शकतात जिथे ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स असते. तर प्री एक्झिस्टिंग कॅन बी लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा एअर मधले मायक्रो ऑर्गॅनिझम, सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम. कारण की मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होतील, मल्टिप्लाय करतील त्या एन्व्हायरमेंटमध्ये. जर स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन बी कॉजेस अ स्पेसिफिक डिसीज, एखाद्या व्यक्तीला जर डिसीज होतोय तर त्याच्यामध्ये हे 4 पॉस्च्युलेट्स इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्हाला आता स्टडी करायचे. मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन बी फाउंड इन ऑल केसेस ऑफ डिसीज. सगळ्या केसेस ऑफ डिसीज मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम तो पाहिजे. इट कॅन बी आयसोलेटेड. जर समजा एखाद्या व्यक्तीला डिसीज होतोय तर त्या केसमध्ये काय पाहिजे, मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिजे सगळ्याच केसेसमध्ये. जर एखाद्याला कोलेरा होतोय, ओके, विब्रिओ कोलेरीमुळे होतोय तो, तर सगळ्याच केसेसमध्ये ज्यांना ज्यांना कोलेरा होतोय त्याच्यामध्ये विब्रिओ कोलेरी हा मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिजे. कळतंय तुम्हाला काय कोषचे पॉस्च्युलेट सांगते मी तुम्हाला. तर काय म्हणतायत कोष, जे त्यांचं मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन बी फाउंड इन ऑल केसेस ऑफ द डिसीज. जिथे जिथे कोलेरा झालाय तिथे विब्रिओ कोलेरी हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तर सर्वांच्याच केसेसमध्ये विब्रिओ कोलेरीने कोलेरा झालेला पाहिजे. त्यानंतर इट मस्ट बी आयसोलेटेड फ्रॉम अ डिसीज होस्ट अँड ग्रोन इन अ प्युअर कल्चर. बघा आता ज्या व्यक्तीला कोलेरा झालाय त्याच्या बॉडीमधून त्याच्या सॅम्पल्स थ्रू कोलेरा तुम्ही आयसोलेट करता आला पाहिजे. आणि जर आयसोलेट केलाय तुम्ही प्युअर कल्चरमध्ये त्याला ग्रो करता आलं पाहिजे. प्युअर कल्चर आपण टाइप्स ऑफ मीडिया स्टडी करू आता, त्याच्यामध्ये मी सांगते तुम्हाला की काय असतात प्युअर मीडिया. तर एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम इनॉक्युलेट आयसोलेट केल्यानंतर त्याला काय करता आलं पाहिजे, कल्चर मीडियामध्ये ग्रो करता आलं पाहिजे. दिस वॉज द सेकंड पॉस्च्युलेट. आता थर्ड पॉस्च्युलेट काय, द कल्चर्ड मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन कॉज डिसीज व्हेन इंट्रोड्यूस इनटू हेल्दी ऑर्गॅनिझम. बघा एक पहिला पॉस्च्युलेट म्हणतोय की मायक्रो ऑर्गॅनिझम पाहिजेत. दुसरं म्हणतंय की हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आयसोलेट करता आलं पाहिजे आणि जे काही प्लेट्स आहेत, कल्चर प्लेट्स, त्याच्यावरती ग्रो करता आलं पाहिजे. लेट्स कम टू थर्ड पॉस्च्युलेट. आता जे हे कल्चर्ड मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, प्लेट्स वरती ग्रो केलेले मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जर त्यांना जर तुम्ही एखाद्या हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये इनॉक्युलेट करताय, सॉरी इंजेक्ट करताय, तर त्या व्यक्तीमध्ये तो सेम डिसीज जनरेट झाला पाहिजे. ओके, द कल्चर्ड मायक्रो ऑर्गॅनिझम मस्ट कॉज द डिसीज व्हेन इंट्रोड्यूस इन अ हेल्दी होस्ट. हेल्दी होस्टच्या बॉडीमध्ये हे इनॉक्युलेट केल्यानंतर सेम इन्फेक्शन झालं पाहिजे. ओके, द मायक्रो ऑर्गॅनिझम मस्ट बी रिआयसोलेटेड. आता या व्यक्तीच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झालंय त्याच्यामधून परत ते काय करता आले पाहिजे, रिआयसोलेट. समजतंय? तर हे 4 प्रिन्सिपल्स आहेत किंवा पॉस्च्युलेट्स आहेत कोणाचे, कोषचे. समजलंय? तर इथे यांनी सांगितलं की मायक्रो ऑर्गॅनिझम मस्ट बी फाउंड इन अ डिसीज केस. त्याला आयसोलेट करता आलं पाहिजे, प्युअर कल्चर वरती ग्रो करायचंय. आणि जर प्युअर कल्चर वरती ग्रो करता आलंय आणि तिथून
आयसोलेट करून एखाद्या हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये त्यांना इंजेक्ट करताय, तर त्याच्यामध्ये तो डिसीज डेव्हलप झाला पाहिजे. जर डिसीज डेव्हलप होतोय त्या व्यक्तीमधून, त्याच्यामधून परत ते रिआयसोलेट झाले पाहिजे. तर ही होती त्यांची स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम टू स्पेसिफिक डिसीज कोर्सचे पॉस्ट्युलेट्स. त्याच्यामध्ये बघा, जी जर्म थेरी ऑफ डिसीज आहे, मी तुम्हाला आधी म्हटलं की जर्म थेरी ऑफ डिसीज काय आहे. जर्म थेरी ऑफ डिसीज आधी असं म्हटलं जात होतं की एखादा जर डिसीज होतोय तर ते कोणाच्या तरी शार्पमुळे होतोय किंवा जे काही बॉडीमध्ये फ्लुइड्स आहेत त्याच्या ॲबनॉर्मल फ्लुइड्समुळे किंवा मियाझमा, फॉल एअर, खराब हवेमुळे हा डिसीज होतोय. पण ज्यावेळेस जर्म थेरी ऑफ डिसीज आली की एखादा स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम कॉज करणारे एखादा डिसीज. ओके, जर एखादा डिसीज होत असेल मायक्रोबियल डिसीज तर त्याच्या मागे एक मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड असतो, जो बॅक्टेरिया असू शकतो, व्हायरस असू शकतो, एक फंजाय असू शकतं किंवा प्रोटोझो असू शकतं. ठीक आहे, दॅट इज जर्म थेरी ऑफ डिसीज. याच्यामध्ये जे काही कोच होते त्यांनी वेगवेगळे वॅक्सिन डिस्कवर केले. त्याच्यामध्ये अँथ्रॅक्स बॅसिलाई याचा मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांनी 1876 मध्ये हे केलाय, जे ट्युबरक्युलोसिस बॅसिलाई किंवा त्याच्यासाठी जो मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्ड आहे, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, त्याचा स्टडी केला. डिस्कवर ऑफ कोलेरा किंवा विब्रिओ कोलेरी मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, जोसेफ लिस्टर बघा, म्हणजे डिस्कव्हरी कशा कशा होत गेल्या. पहिला आयडेंटिफाय केलं, त्यानंतर लुईस पाश्चरने काय केलं की मायक्रो ऑर्गॅनिझम्सला तुम्ही कसं प्रिव्हेंट करू शकतात एखादं ब्रॉथ कंटॅमिनेशन साठी, वाईन कंटॅमिनेशन, मिल्क कंटॅमिनेशन पासून. त्यासाठी काय पाश्चरायझेशन प्रोसेसेस, वॅक्सिन कसं बनवायचं हे. त्यानंतर जे काही कोच आलंय त्यांनी वेगवेगळ्या वॅक्सिन्स बनवल्या. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता जोसेफ लिस्टर आले 1827 टू 1912 मध्ये. आता सगळीकडे मायक्रो ऑर्गॅनिझम्स थोडीशी चर्चा सुरू झाली होती की कसे स्प्रेड होतात, काय असतात, सगळीकडे प्रेझेंट आहे, युनिव्हर्सली ते प्रेझेंट आहेत, युबिक्युबिटस आहेत ते. आता जे काही अँटीसेप्टिक सर्जरी, ओके, ज्या वेळेस सर्जरी केल्या जातात, ठीक आहे, की मायक्रो ऑर्गॅनिझम एअरमध्ये प्रेझेंट असतात, त्यांना जर तुमचं कंटॅमिनेशन प्रिव्हेंट करायचंय तर तुम्हाला स्टरिलायझेशन फॉलो करायचंय किंवा हिटिंग फॉलो करायचंय, एवढं माहिती झालं होतं. पण सर्जरीच्या वेळेस जे काय अँटीसेप्टिक सर्जरी करायचे आहेत हे कोणी डिस्कवर केलं? जोसेफ लिस्टरने. किंवा जे अँटीसेप्टिक टेक्निक्स इन सर्जरी आहे, जे कार्बोलिक ऍसिड, जे फिनॉल्स यूज करायचे, वुंड्सला डिसइन्फेक्ट करायचंय, अँटीसेप्टिक्स यूज करायचे, सर्जिकली इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते स्टेरिलाइज पाहिजेत. या सर्व गोष्टी कोणी आणल्या? जोसेफ लिस्टरने. ओके, यांनी जो काही जर्म थेरी ऑफ डिसीजचा जो थेरी होती, जर्म थेरी, की एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम दुसऱ्या साईटवरती जाऊन एखादे इन्फेक्शन डिसीज कॉज करतोय तर तो डेफिनेटली एखाद्या प्री एक्झिस्टिंग मायक्रो ऑर्गॅनिझम पासूनच डेव्हलप झाला. त्या थेरीला यूज करून यांनी अँटीसेप्टिक सर्जरी हे केली. न पोस्ट ऑपरेटिव्ह इन्फेक्शन्स, ओके, सर्जरीच्या टाइम मध्ये जे काही इन्फेक्शन होतात ज्याच्यामुळे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट खूप जास्त प्रमाणामध्ये आधी बघितला होता. ओके, मॅटर्नल मोर्टॅलिटी, ज्याच्यामध्ये बाळ जन्मताच आईची डेथ होत होती किंवा त्याच्यानंतर ऑपरेशनच्या नंतर जे काही इन्फेक्शन्स त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करत होते त्याच्यामुळे त्यांची डेथ होत होती. दॅट इज मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट इन पेशंट्स हा कमी करण्यासाठी ही थेरी खूप इम्पॉर्टंट राहिली. ठीक आहे, ऑन द अँटीसेप्टिक प्रिन्सिपल्स इन द प्रॅक्टिस ऑफ सर्जरी यांनी वापर करायला सुरुवात केली. जे काही सर्जिकल हायजीन आहे ते कसं ठेवायचंय, कोणत्या कोणत्या प्रॅक्टिसेस असायला पाहिजे, हे जोसेफ लिस्टरनी आणल्या. त्यानंतर आले अलेक्झांडर फ्लेमिंग. ओके, मोस्ट स्पेसिफिकली त्याच ड्युरेशन मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे पेनिसिलिन डिस्कव्हरीसाठी. ऍक्सिडेंटली होतं, त्यांनी काही ठरवलं नव्हतं की हे असं काहीतरी फाइंड आउटच करायचंय. त्यांनी जे त्यांच्याकडे बरेच असे प्लेट्स होते, पेट्री प्लेट्स, ओके, त्यांच्यावरती ऑलरेडी मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होते. तर त्यांनी ऑब्झर्व केलंय एक पेनिसिलिन नोटॅटम, हे एक फंगस आहे. आता मी एक ओव्हरव्ह्यू वरच्या साईडने तुम्हाला दाखवते. ज्यावेळेस ही
मायक्रो म्हणजे ही जी फंगस ग्रो झाली होती ही फंगस आहे. त्याच्या साईडला झोन ऑफ इनिबिशन त्यांनी बघितलं आणि इथे होतं कल्चर, स्ट्रेप्टोकॉकस कल्चर. जर तुम्ही पेट्री प्लेट्स कधी बघितलं असेल तर तुम्हाला कळेल. ओके, म्हणजे ऑलरेडी एक प्लेट ज्याच्यावरती स्ट्रेप्टोकॉकसचं कल्चर स्प्रेड आहे आणि त्याच्यावरती एक पेनिसिलियम नोटॅटम ग्रो झालंय. इमॅजिन करा, एक एक कम्प्लिटली स्प्रेड स्ट्रेप्टोकॉकस कल्चरची प्लेट आहे, त्याच्यावरती कुठेतरी कंटॅमिनेशन आल्यामुळे एक पेनिसिलियम नोटॅटम प्रोड्यूस झालं, म्हणजे त्याची एक फंगस असा स्प्रेड झाला. तो हा फंगस आहे. त्यांनी बघितलं या स्पेसमध्ये, हा जो स्पेस आहे हा वाला मिडल वाला, तर इथे काहीच प्रेझेंट नाहीये. दॅट इज झोन ऑफ इनिबिशन. झोन ऑफ इनिबिशन म्हणजे काय? म्हणजे या पेनिसिलिन नोटॅटमनी असे काही कंपाऊंड प्रोड्यूस केले जेणेकरून तिथे स्ट्रेप्टोकॉकस कल्चर ग्रो नाही झालं. म्हणजे हा जो स्ट्रेप्टोकॉकस कल्चर आहे ते आहे बॅक्टेरिया आणि पेनिसिलियम नोटॅटमनी जो कंपाऊंड प्रोड्यूस केलाय, ओके, तो काय करतोय, ही या स्ट्रेप्टोकॉकसच्या कल्चरला ग्रो होऊ देत नाही. म्हणजे अँटी बॅक्टेरियल कंपाऊंड प्रोड्यूस झालेला आहे. ही डिस्कव्हरी एकदम काय होती, ऍक्सिडेंटल डिस्कव्हरी होती. त्यांनी ऑब्झर्वेशन पण त्यांचं चांगलं राहिलं, जर त्यांनी हे प्रॉपरली ऑब्झर्व केलंय म्हणून त्यांना हे कळून आलं की झोन ऑफ इनिबिशन डेफिनेटली पेनिसिलियम नोटॅटम या फंगसमुळे आलाय आणि यांनी असे काहीतरी कंपाऊंड प्रोड्यूस केले ज्यांना पेनिसिलिन म्हटलं गेलं. त्या कंपाऊंडनी या बॅक्टेरियाला ग्रो होऊ नाही दिलं. तर याचा म्हणजे याचा यूज नंतर खूप जास्त प्रमाणात झाला आणि त्याचा खूप जास्त फायदा झाला लोकांना आणि याच्यासाठी यांना अवॉर्ड दिलं गेलं, नोबेल प्राइज दिलं गेलं फॉर इन फिजिओलॉजी और मेडिसिन मध्ये. ओके, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही डिस्कवर्ड लायसोझाईम असे काही कंपाऊंड पण प्रोड्यूस केले जे नॅचरल अँटीबॅक्टेरियल एन्झाईम प्रोड्यूस करतात आणि जे तुमच्या टीयर्स मध्ये, सलायवा मध्ये, म्युकस मध्ये प्रेझेंट असणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. तर असे काही तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट जे सायंटिस्ट आहे ते आपण इथे बघितलंय. पण आता आपण जे काय बघणार आहे ते टॅक्झोनॉमी बघणार आहे किंवा नॉमेनक्लेचर. एखादं जर मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव आहे त्याचे कसं लिहायचं. खूप शॉर्टली मी सांगते तुम्हाला की कशा प्रकारे हे टॅक्झोनॉमी तुम्हाला हे करू शकतात, क्लासिफिकेशन केलं गेलं. जे काही ग्रुप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यांचे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांना एकीकडे आणि जे काही नॉमेनक्लेचर आहे त्यांचं नेमिंग सिस्टम ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज नोन एज नॉमेनक्लेचर. ओके, आणि आयडेंटिफिकेशन इज डिटरमाइनिंग द आयडेंटिटी ऑफ अननोन मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे ऑर्गॅनिझम्स अननोन आहे त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं. ओके, त्यांच्या जे सिमिलर स्ट्रक्चर्स आहेत, फीचर्स आहेत त्याच्यानुसार त्यांना क्लासिफाय करणं. क्लासिफाय नंतर नॉमेनक्लेचर करणं. आता याच्यामध्ये हे एक हायरार्की आहे जी तुम्ही तुमच्या झूलॉजीच्या लेक्चर्स मध्ये पण बघितली असेल किंवा एक नॉर्मल हायरार्की तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे. तर याच्यामध्ये बघा, जो सर्वात हायर याच्यामध्ये कोण असतं, डोमेन. डोमेनच्या खाली कोण असतं, किंगडम. जर तुम्ही असं बघितलं, स्पीसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम, डोमेन. ओके, हा एक हायरार्की तुम्हाला माहिती पाहिजे. किंवा याची जर अरेंजमेंट विचारली की कशा प्रकारे यांची अरेंजमेंट असते. ओके, तर याच्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम्स मध्ये विचारले जाऊ शकतात, एमसीक्यूज मध्ये, की यांना प्रॉपरली अरेंज करा. मग कुठेतरी स्पीसीज दिलं, जीनस पहिलं येणार, मग स्पीसीज, मग क्लास, मग ऑर्डर, असं नसेल. जर तुम्हाला कोणत्या साईडून विचारलंय, असेंडिंग किंवा डिसेंडिंग साईडने विचारलंय तशा प्रमाणे तुम्हाला माहिती पाहिजे. जर या साईडून विचारलं, स्पीसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम, डोमेन, ओके, तुम्ही याला लर्न करू शकता. आता नॉमेनक्लेचर बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादा मायक्रो ऑर्गॅनिझमचं डिरेक्ट स्पेसिफिकली म्हणायचं म्हटलं तर नाव ठेवता तुम्ही. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आता याच्यामध्ये आता हे एक नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, दोन्ही म्हणजे एकत्र नाव आहे.
तर याच्यामध्ये जे मायकोबॅक्टेरियम पहिलं जे काही लिहिलं जातं तर ते कसं असायला पाहिजे, ते असतं जीनस. जीनसचं नाव पहिलं येणार आणि जे दुसरं नाव आहे याला काय म्हटलं जातं, स्पीसीज नेम. स्पीसीज नेम. ओके. आणि जे काही फर्स्ट नेम आहे ते कॅपिटलाइज पाहिजे. आणि जर तुम्ही हँड रिटन लिहिताय याच्यामध्ये काय पाहिजे, याला अंडरलाईन पाहिजे. दोघांना एकत्र अंडरलाईन करायचं नाही, सेपरेटली अंडरलाईन करायचं. मायकोबॅक्टेरियमला एक अंडरलाईन, ट्युबरक्युलोसिसला एक अंडरलाईन. ज्यावेळेस तुम्ही जीनसचं नाव लिहिताय ते कॅपिटलाइज पाहिजे आणि जे काही तुम्ही स्पीसीजचं नाव लिहिणार आहे ते लोअर केसमध्ये पाहिजे, म्हणजे स्मॉल लेटर्स मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ओके. स्पीसीज आणि जीनस कॅपिटलाइज पाहिजे, इटॅलिनिसाइज्ड. इथं काही एक्झाम्पल्स दिले. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हे फुल नेम आहे. मायको इज फंगस, ट्युबरक्युलोसिस स्मॉल स्वेलिंग. ओके. यांचं नाव जरी कशावरून पडलं, फंगसमुळे पडलंय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. टायफॉइडचा जो बॅक्टेरिया आहे त्याला काय म्हटलं जातं, साल्मोनेला टायफी. बघा, जे काही फर्स्ट लेटर असणार आहे तो नेहमी कॅपिटलाइज पाहिजे. जर आणि जो स्पीसीजचा नेम आहे जे स्मॉलर केसमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. डॅनियल साल्मन ज्यांनी याला डिस्कवर केलं त्यांच्यावरती हे नाव पाडलं. इस्टरिशिया कुलाय याचं थिओडर इस्टरिच यांनी नाव दिलं होतं, जो कोलॉनमध्ये प्रेझेंट आहे. कोलाय, कोलॉन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला कोलाय म्हटलं आहे. इस्टरिशिया कोलाय. त्यानंतर आहे स्टेफायलोकोकस ऑरियस. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही यांचे जर कॉलनीज बघितल्या असतील प्लेटवरती, गोल्डन कॉलनीज दिसतात, येलोइश गोल्डन शायनी कॉलनीज, ज्या कोणाच्या असणार आहेत, स्टिकी असतात, त्या स्टेफायलोकोकस ऑरियसच्या असतात. ओके. गोल्डन असल्यामुळे त्यांना कसं ऑरियस नाव दिलंय, गोल्डन ऑरियस. आता जे काही नॉमेनक्लेचरचे रूल्स आहेत त्याच्यामध्ये बघितलंय, हँड रिटन ऑर टाइप्ड इन प्लेन टेक्स्ट. जर तुम्ही हँड रिटन लिहित असाल तर तुम्ही अंडरलाईन पाहिजे ते वर्ड, सेपरेटली अंडरलाईन करायचंय. इटालियन म्हणजे इटालियन याच्यामध्ये लिहायचं, फॉन्ट मध्ये लिहायचंय. जर तुम्ही ऍब्रिव्हेशन्स मध्ये लिहित असाल तर जीनसचं नेम नेहमी ऍब्रिव्हेटेड पाहिजे आणि जे पुढचं स्पीसीज नेम आहे ते फुल नेम लिहावं लागतं. एस ऑरियस, स्टेफायलोकोकस ऑरियस, एस ऑरियस लिहायचंय. ओके. ऑथॉरिटी नेम और इयर ऑफ डिस्क्रिप्शन मे बी फॉलोड बाय स्पीसीज नेम. जर कोणी हे केलंय किंवा कधी नाव आलंय ते तुम्ही स्पीसीज नेम नंतर लिहू शकतात, पण मोस्टली ते लिहिलं नाही जात. ठीक आहे. जर तुम्हाला फक्त यांचं नाव लिहायचंय तर पहिलं जीनस, देन स्पीसीज. जीनसचं नाव नेहमी कॅपिटलाइज लेटरनी सुरुवात करायची आणि जे काही स्पीसीज नेम आहे ते लोअर केस मध्ये लिहायचं. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. कल्चर मीडिया पण बघूयात, सुरुवात तरी करूया ऍटलिस्ट. ओके. ज्यांचे जे भरपूर टाइप्स आहेत, जे आज जेवढे कव्हर होतील तेवढे करूयात, नाही तर मग पुढच्या लेक्चरमध्ये करूयात. कल्चर मीडिया का असतात? कल्चर मीडिया मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ज्यावेळेस तुम्हाला आर्टिफिशियली कल्चर करायचं असेल किंवा लॅबोरेटरीमध्ये कल्चर करायचं असेल त्यावेळेस हे कल्चर मीडिया वापरले जातात. काय असणार आहे कल्चर मीडियामध्ये? आता ह्युमन्सला जसं कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, विटामिन्स, मिनरल्स लागतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला पण ग्रो व्हायला काही इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स लागतात. ओके. तर अशा याच्यामध्ये या सोर्सेसमध्ये न्यूट्रिएंट्समध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ग्रो केलं जातं. आता जर तुम्ही त्यांना लॅबोरेटरीमध्ये करताय तर त्यांना एक स्पेसिफिक टेम्परेचर इन्क्युबेटर्सच्या द्वारे दिला जातो. एक तर ब्रॉथ बनवू शकता. ब्रॉथ इज इन लिक्विड फॉर्म. लिक्विड फॉर्म काय असणार आहे? ब्रॉथ. आणि त्यानंतर सॉलिड एक असतो मीडिया. मीडिया इज नॉट जर्नलिझम वाला मीडिया. मीडिया इज असं कल्चर ज्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो करतात तुम्ही. ठीक आहे. हा मीडिया यूज बघायचा आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सला न्यूट्रिएंट्स प्लस त्यांचे जे काही ग्रोथ फॅक्टर्स आहेत, ग्रोथ फॅक्टर मध्ये त्यांच्या फिजिकल कंडिशन्स येतात. फिजिकल कंडिशन्स म्हणजे कशा प्रकारचा पीएच पाहिजे, खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. पीएच किती पीएच आहे, ऍसिडिक पीएच, अल्कलाइन पीएच, न्यूट्रलाइज पीएच, कसा पीएच आहे. त्यानंतर मॉइश्चर कंटेंट, त्यांच्या
वॉटर ऍक्टिव्हिटी, एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होण्यासाठी वॉटर ऍक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर बघा ही जनरल गोष्ट आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला जास्त टाइम पर्यंत एखादी गोष्ट जर ठेवायची असेल, तुम्ही डिहायड्रेट करता किंवा तुम्ही त्याला सन ड्राईंग करता. का बरं? त्याच्यामधली वॉटर ऍक्टिव्हिटी कम्प्लीट, वॉटर पूर्ण कम्प्लीट लॉस्ट व्हावा. कारण की तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होत नाही. त्या गोष्टीला तुम्ही जास्त टाइम पर्यंत स्टोअर करू शकता. ठीक आहे, जसं ग्रेन्स, बीट ग्रेन्स, ज्वार, याला काय करता तुम्ही हार्वेस्टिंग नंतर सन ड्राय करता, कारण की त्यांना तुम्हाला जास्त टाइम पर्यंत स्टोअर करायचं असतं. तर त्याच्यामध्ये मॉइश्चर राहिला, तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होतील, फंगसेस ग्रो होतील आणि त्याला कीड लागेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये ड्राईंग केली जाते. ड्राईंग इज लॉस ऑफ वॉटर, आणि वॉटर जर नसेल मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होणार नाही. तर जर तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ग्रो करायचंय तर तिथे इम्पॉर्टंट आहे वॉटर ऍक्टिव्हिटी त्यांची मेंटेन करणं. अँड देन इज अ रिडॉक्स पोटेन्शियल. ओके, रिडॉक्स पोटेन्शियल मध्ये जो काही त्यांच्यासाठी ऑक्सिजन किंवा अनएरोबिक कंडिशन्स आहेत ते मेंटेन करणं इथे गरजेचं आहे. अजून एक इथे गोष्ट आहे, टेम्परेचर. टेम्परेचर ठीक आहे, पीएच, टेम्परेचर, मॉइश्चर, रिडॉक्स पोटेन्शियल काय इम्पॉर्टंट आहे. पीएच मध्ये बघा, मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया ग्रोज इन 7.2 to 7.4 वॉटर ऍक्टिव्हिटी पाहिजे त्यांच्यासाठी. स्टरिलिटी, आता का स्टरिलिटी? बघा, ज्यावेळेस तुम्हाला मीडियावरती तुम्ही स्ट्रिक्ट करता, 4 क्वाड्रंट मेथड, मी इथे 4 क्वाड्रंट सांगितलं तुम्हाला. 4 क्वाड्रंट ज्यावेळेस तुम्ही सॅम्पल इथे टाकणार आहे, स्प्रेड करता. तुम्ही बर्नर्सच्या मध्ये, 2 बर्नर्सच्या मध्ये या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ग्रो करता. का बरं ग्रो करण्याची अशी पद्धत आहे? कारण की हवेमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात, मीडिया जो प्रेझेंट आहे, एकतर स्ट्रिकिंगच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. जो काही मीडिया आहे तुम्ही त्याला पहिलं ऑटोक्लेव्ह करता आणि मग त्याच्यावरती काय करणार आहे, स्ट्रिकिंग करणार, पोरिंग करता आणि मग स्ट्रिकिंग करता. याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जर ऑटोक्लेव्हिंग प्रॉपर नसेल त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतील आणि तुमचं जे काही प्रॉपरली एक सॅम्पल आहे एक्झॅक्टली कळणार नाही तुम्हाला सॅम्पलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते का तुमच्या काय होऊ शकतं, इनअप्रोप्रिएट एन्व्हायरमेंट मधून ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमच्या कल्चरमध्ये एंटर केले. तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे स्टराईल कंडिशन्स मेंटेन करणं, ज्याच्यामध्ये जे सॅम्पलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तेच तुमच्या प्लेट्सवरती आले पाहिजे, तेच ब्रॉथमध्ये उतरले पाहिजेत. ठीक आहे, इथं कॉन्टॅमिनेशन प्रिव्हेंट करण्यासाठी स्टराईल मीडिया घेणं गरजेचं आहे. जे काही एन्व्हायरमेंट आहे ते तिथे स्टराईल पाहिजे. फिजिकल स्टेट, एकतर लिक्विड स्टेटमध्ये घ्या किंवा काय होऊ शकतं, सॉलिड अगार बेस पाहिजे. इथे जे काही मीडिया आहे तो अगार मीडिया आहे. अगार असेल तर काय करतं, सॉलिडिफाय करतं. ब्रॉथ मध्ये सेम न्यूट्रिएंट्स असतात, फक्त अगार ऍड नाही करत, कारण की मग अगार ऍड झालं तर सॉलिडिफाय होऊन जाईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघितलंय तुम्ही कशा टाईपचे फिजिकल स्टेट असू शकतात, लिक्विड किंवा एकतर असू शकतं अगार. अगार याच्यामध्ये सॉलिडिफाय होण्याचा एजंट आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन जे केलं गेलंय, तर याच्यामध्ये क्लासिफिकेशन मध्ये बघताय सिंपल बेसल मीडिया. आता जो सिंपल बेसल मीडिया, आता टाइप्स ऑफ मीडिया खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जे काही तुमच्या लॅबोरेटरी मधले सॅम्पल्स असतात त्यांना जर तुम्हाला ग्रो करायचं आहे, त्यांना जर चेक करायचंय की एक्झॅक्टली स्टूल सॅम्पल्स, युरिन सॅम्पल्स, ब्लड सॅम्पल्स, काही केसेसमध्ये एखाद्या व्यक्तीला जर, आता खूप ऍडव्हान्स टेक्निक्स निघालेत, पण जर तुम्हाला स्ट्रिकिंगच्या प्रोसेसेस फॉलो करायचे असतील, मीडिया यूज करायचे असतील, तर कोणत्या टाईपचा मीडिया हे माहिती पाहिजे. एक जो सिंपल बेसल मीडिया आहे, दिस कंटेन्स बेसिक न्यूट्रिएंट्स, याच्यामध्ये फक्त नॉर्मल न्यूट्रिएंट्स असतात आणि ब्रॉथ असतो. ओके, लिक्विड ब्रॉथ, समजा काही याच्यामध्ये टेस्ट ट्यूब्स पण असते, टेस्ट ट्यूब मध्ये हा ब्रॉथ प्रेझेंट असणार. ओके, ब्रॉथ, वायर लूप, कल्चर, इनॉक्युलेट, मिक्स, इथे कॉटन कॉटन प्लग, इन्क्युबेटर. ठीक आहे, याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आपले ग्रो होते. याच्यामध्ये काय असणार आहे, एक न्यूट्रिएंट जो मीडिया आहे, जो फक्त ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम साठी इम्पॉर्टंट आहे, त्याला सिंपल बेसल मीडिया म्हटलं जातं. बेसिक प्रिन्सिपल यांचं फक्त म्हणजे न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करणं आणि ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. याचं एक्झाम्पल काय, न्यूट्रिएंट ब्रॉथ, न्यूट्रिएंट अगार, पेप्टन, वॉटर. जो काही न्यूट्रिएंट अगार आहे, आता याच्यामध्ये काय काय प्रेझेंट, न्यूट्रिएंट अगार मध्ये काय काय प्रेझेंट असतं, पेप्टोन, बीफ एक्स्ट्रॅक्ट, NaCl,
अगार प्रेझेंट असणार आहे आणि वॉटर, आणि हे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला इथे पर लिटरच्या अकॉर्डिंगली दिलं. तर जेवढं मीडिया तुम्हाला बनवायचा असतो त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला हे तुमचे कॅल्क्युलेशन्स पण हे व्हॅरी करायला लागतात. ओके, एवढेच कॉन्सन्ट्रेशन नाही ठेवू शकत तुम्ही. जेवढा तुम्हाला सॅम्पल बनवायचंय हे सगळं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला तेवढं डिक्रीज करायचं की पेप्टन 10 ग्राम्स पर लिटर पाहिजे. तर तुम्हाला किती लिटरनी तुमचं हे बनवायचं, सॅम्पल बनवायचंय त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला हे कॅल्क्युलेट करावं लागतं. त्याचं पीएच काय आहे? 7.4 पीएच सुद्धा इथे चेक करायचं. याचं जर जनरल पर्पज काय असेल, जनरल पर्पज आहे त्यांना ग्रो करणं, कल्टिवेट करणं मायक्रो ऑर्गॅनिझमला. त्यानंतर त्यांची अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी. आता तुम्हाला वाटेल ठीक आहे, प्लेट वरती सांगितलं, ब्रॉथ वरती कसं करायचं बायोटिक सेन्सिटिव्हिटी. जर या न्यूट्रिएंट अगारमध्ये ऑलरेडी तुम्ही तुमचा ड्रग टाकलेला असेल किंवा अँटीबायोटिक सबस्टन्सेस टाकले असतील आणि त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो करतात, जर तुम्ही त्या याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो झाले तर ते रेजिस्टंट आहेत त्या अँटीबायोटिकला, एवढं समजू शकता. म्हणजे अँटीबायोटिक असून सुद्धा ते ग्रो होत आहेत, म्हणजे ते काय झालेत आता, रेजिस्टंट झालेले आहेत, किंवा असू शकतं की त्यांच्यावरती काहीच इम्पॅक्ट नाही होते. पण जर याच्यामध्ये तुम्ही न्यूट्रिएंट ब्रॉथ बनवून त्याच्यामध्ये अँटीबायोटिक ऍड केलं, प्लस त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सॅम्पल ऍड करताय मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ओके, ज्याच्यावरती तुम्हाला टेस्ट करायचं आणि ते ग्रो झाले नाही, इन केस तुम्हाला मल्टिपल कल्चर्स बनवायला लागतात. फक्त एका याच्यामधून तुम्ही फायनलाइज नाही करू शकत. 4-5 तुम्हाला ट्यूब्स मध्ये हे बघायला लागतात. जर चारही ट्यूब्स मध्ये जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो झालेले दिसत नाही तर तुम्ही म्हणू शकता की अँटीबायोटिक सेन्सिटिव्ह आहेत, कारण की हे ग्रोच नाही होते त्या अँटीबायोटिकच्या प्रेझेन्समध्ये. अँटीबायोटिक आहे म्हणून तिथे बॅक्टेरिया ग्रो होणार नाही. डाटा अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग. ओके, कॉलनी मॉर्फोलॉजी. आता पेट्री प्लेट्स वरती जर तुम्ही केलेलं असेल स्ट्रेकिंग, तर याच्यामध्ये कॉलनीज कशा आहेत, स्टिकी आहेत, कोणत्या कलरच्या आहेत, किंवा पुढे बघाल तुम्ही की कसं सिलेक्टिव्ह, किंवा याच्यामध्ये काय स्टडी केला जातो, कशा टाईपच्या कॉलनीज आहेत, सर्क्युलर आहेत किंवा त्यांचं इररेग्युलर स्ट्रक्चर आहे. तर यांच्या स्टडीसाठी तुम्ही अशा टाईपचा जो काही बेसल मीडिया आहे तो इथे बघितला जातो. एनरिच मीडिया. ओके, कंटेंट ऍडिशनल. फक्त एनरिच मीडिया पर्यंतच आपण बघूयात. त्याच्यानंतर जे काही डिफरंट टाइप्स ऑफ मीडिया आहेत ज्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह, डिफरन्शियल टाइप ऑफ मीडिया, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. एनरिच मीडिया बघा, कंटेन ऍडिशनल ग्रोथ फॅक्टर्स. ऍडिशनल गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आता एक पहिला बघितला बेसल मीडिया किंवा सिंपल मीडिया, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट प्रोव्हाइड केले असतात नॉर्मली ग्रो होण्यासाठी. एनरिच्ड मीडिया, नाव काय सांगतंय, एनरिच्ड म्हणजे काहीतरी अजून ऍडिशनल फॅक्टर्स त्याच्यामध्ये ऍडेड आहेत फॉर ग्रोथ. आता ते कोणकोणते फॅक्टर्स आहेत? एक आहे ब्लड, सिरम किंवा एग, ज्याच्यामधून फॅसिडियस ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते. आता याच्यामध्ये एनरिच्ड याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे ब्लड अगार मीडिया. ब्लड अगार म्हणजे ब्लड प्रेझेंट असणार आहे याच्यामध्ये. न्यूट्रिएंट अगार आहे प्लस 5 to 10% ऑफ डिफायब्रिनेटेड शिप किंवा हॉर्सचं ब्लड आहे. बघायचं ब्लड अगार. आता हे ब्लड अगार कशासाठी यूज केलं जातं? एक्झाम मध्ये असा क्वेश्चन असू शकतो, स्टेफायलोकोकाय, निमोनोकोकाय, स्ट्रेप्टोकोकस, स्टेफायलोकोकाय यांच्यासाठी कोणता टाइप ऑफ मीडिया यूज केला जातो? तर तुम्हाला माहिती पाहिजे, ब्लड अगार मीडिया हा यूज केला जातो कारण की याच्यामध्ये हिमोलायसिस हे चेक केलं जातं. बघा, ब्लड यूज केलंय, ब्लड मध्ये आरबीसीज असतात आणि हिम जे कंपाऊंड आहे त्याचं लायसिस, त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं या मायक्रो ऑर्गॅनिझम्सने. तर हा स्टडी तुम्ही कशाद्वारे करणार आहे? ब्लड अगार मीडिया मधून, ज्याच्यामध्ये हॉर्सचं, शिपचं डिफायब्रिलेटेड ब्लड असणार आहे आणि त्या ब्लडवरचे आपण हे बघणार आहे की किती हिमोलायसिस केलं जातं या मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ज्या वेळेस एखाद्या सॅम्पल मध्ये या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होतात आणि तुम्हाला चेक करायचे की त्या सॅम्पल मध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत का, तर ते कसे बघणार तुम्ही? तर त्या सॅम्पल्स मधल्या आरबीसीचं हिमोलायसिस होतंय की नाही.
अल्फा हिमोलायसिस मध्ये पार्शियल हिमोलायसिस, त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते ऑर्गॅनिझम्स बघू शकता ते इथे लिहिलंय. बीटा हिमोलायसिस मध्ये कम्प्लीट क्लिअर हिमोलायसिस बघितलं जातं, जे एस पायोजेन्स ग्रुप ए किंवा एस एगॅलिक्टिका ग्रुप बी बघू शकता. गॅमा हिमोलायसिस म्हणजे नो हिमोलायसिस, एंटेरोकॉकस फिकॅलिस प्रेझेंट असणार आहे. ओके, दिस इज अबाउट एनरिच मीडिया. चॉकलेट अगार मीडिया सुद्धा असतो, हिटेड टू 80 to 85 डिग्री सेल्सिअस, ज्याच्यामध्ये फॅक्टर एच हिमिन रिलीज केले जातं. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, कोणते हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, नायजेरिया गोनोरी, जो गोनोरियाला रिस्पॉन्सिबल आहे होण्यासाठी, तर ही याच्यावरती ग्रो होतात. सिरम अगार, ओके, कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरीसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. एक्सेल मीडिया फॉर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, लेव्हिन्स्टन जेन्सन मीडिया, एलजे मीडिया, एलएसच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस साठी हे मीडिया असणार आहे. एनरिच्ड मीडियामध्ये त्यांचा बेसिक प्रिन्सिपल काय, एक्स्ट्रा ऍडिशनल एनरिच्ड कंपाऊंड्स ऍड केले जातात आणि कोणकोणत्या टाईपच्या मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी कशा प्रकारची मीडिया यूज केलेत हे तुम्हाला इथे एक्झाम्पल्स दिलेत. हे तुम्हाला माहिती पाहिजे की कोणकोणते मीडियाज आहेत आणि कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यावरती ग्रो केले जाऊ शकतात. ठीक आहे. यानंतरचे जे काही सिलेक्टिव्ह मीडिया, ओके, भरपूर आहेत डिफरन्शियल मीडिया, ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये मी सांगते. ओके, येस श्रवस्ती. ओके, थँक्यू. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर.